In last part we discussed the problems of simultaneous equation by graphical method. Today we are going to learn the remaining problems of practice set 1.2. आता काल जे प्रॉब्लेम पाहिले होते त्याच्यामध्ये आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते हे थोडंसं इझी वेने होते आणि त्यामध्ये तुम्हाला आन्सर मिळून जायचे. आता या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये जे क्वेश्चन राहिलेले रिमेनिंग दोन क्वेश्चन शेवटचे याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही व्हॅल्यू पुटअप केल्या तर तुम्हाला जे व्हॅल्यू आहे हे फ्रॅक्शन मध्ये येईल. तर त्यावेळेस काय करायचं पहा फ्रेंड्स. आता तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे 3x 4y -7 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 5x 2y 0. आता हे जर सॉल्व्ह केलं आपण ज्या पद्धतीने पहिले सॉल्व्ह करत होतो त्या पद्धतीने जर सॉल्व्ह केलं तर आपण काय करत होतो x च्या व्हॅल्यू मनाने सपोज करत होतो आणि त्या इक्वेशन मध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला ऑर्डर पेड मिळायचं. आता इथे समजा आपण एखादी व्हॅल्यू x ची सपोज केली. फॉर एक्झाम्पल मी या इक्वेशन मध्ये इक्वेशन 1 मध्ये सपोज केली x इक्वल टू 2. We are put x equal to 2 in equation 1. So equation 1 implies 3x minus 4y is equal to 7. तर इथे -7 आहे. पहा यामध्ये समजा आपण x ची व्हॅल्यू 2 पुट केली असता तर काय येणार 3 as it is x च्या जागी काय येणार 2 4y as it is equal to -7. तर 3 2 जा 6 इकडे शिफ्ट केल्यानंतर काय येणार -6. सो इथे काय येणार -7 -6 -13. आता इथे सॉल्व्ह केल्यानंतर -4y इथे ऍज इट इज राहिलं -4y इज इक्वल टू -13. तर याला जर सॉल्व्ह केलं तर आपले आन्सर जे आलाय ते फ्रॅक्शन मध्ये आलेलं आहे. मग अशा वेळेस फ्रॅक्शन मध्ये विद्यार्थ्यांना काय होतं की ग्राफ प्लॉट करायला प्रॉब्लेम जातो. जेव्हा हे तुम्हाला ऑर्डर पेअर फ्रॅक्शन मध्ये मिळते तेव्हा ग्राफ प्लॉट करायला विद्यार्थ्यांना पॉइंट मध्ये फ्रॅक्शन मध्ये थोडंसं डिफिकल्ट जाते. मग आता ही अडचण येऊ नये त्यासाठी काय करू आपण की या x च्या व्हॅल्यू अशा पर्टिक्युलर चूज करणार जेणेकरून ते सॉल्व्ह केल्यानंतर जे आन्सर आहे हे इंटिजर मध्ये यायला पाहिजे. आता सपोज पहा फ्रेंड्स मी व्हॅल्यू पुटअप केलेली आहे -1 -5 आणि -3 ह्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. तर आपण ह्या व्हॅल्यू 1 बाय 1 पुट करून सॉल्व्ह करून पाहू. सपोज पहिल्या याच्यामध्ये काय करणार आपण पुट x इक्वल टू -1 in equation 1. Equation 1 implies equation 1 होता आपला 3x minus 4y is equal to -7. आता यामध्ये हीच का घेतली व्हॅल्यू तर ते तुम्हाला जेव्हा सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात येईल की त्यांचा आन्सर परफेक्ट इंटिजर मध्ये येणार फ्रॅक्शन मध्ये येणार नाही. तर x इक्वल टू -3 पुट करा. हा 3 ऍज इट इज x ची व्हॅल्यू आपण -1 ठेवली आहे. -4y ऍज इट इज इक्वल टू -7. So 3 into -1 -3 -4y as it is equal to -7. आपल्याला व्हॅल्यू यावरून काढता येईल y ची तर -4y as it is ठेवा इकडे. इकडे -7 हा -3 इकडे मायनस मध्ये आहे तिकडे शिफ्ट केल्यानंतर कशामध्ये जाणार प्लस मध्ये. सो -4y इज इक्वल टू आता या दोघांचं काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं. मग सबट्रॅक्शन करताना मोठ्या नंबरचं साईड आपण मोठ्या नंबर मध्ये स्मॉल नंबर सबट्रॅक्ट करणार. 7 मधून 3 सबट्रॅक्ट करा इथे राहणार 4. सो फायनली दिस मायनस गेट कॅन्सल. सो फायनली 4y इज इक्वल टू 4. सो y इज इक्वल टू 4 हा इथे मल्टिपल मध्ये इकडे जाणार डिवाइड मध्ये. सो y इज इक्वल टू 1. तर पहा तुम्हाला फ्रेंड्स इथे व्हॅल्यू तुम्हाला इंटिजर मध्ये मिळालेली आहे. तर y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. तो ऑर्डर पेड काय येणार -1 आणि 1. अशाच पद्धतीने आपण काय सॉल्व्ह करणार x ची व्हॅल्यू पुट करून x इक्वल टू -5 पुट x इक्वल टू -5 इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 काय होतं आपलं 3x 4y इज इक्वल टू -7. 3x 4y इज इक्वल टू -7. पुट करा x इक्वल टू -5 काय येणार हा 3 ऍज इट इज x ची व्हॅल्यू पुट केली आपण -5 -4y ऍज इट इज इक्वल टू -7. सो यांचं मल्टिप्लिकेशन करा 3 5 जा 15. सो -15 4y इज इक्वल टू -7. तर आपल्याला यावरून व्हॅल्यू काढता येते y ची. तर y ऍज इट इज ठेवा इकडे -4y ऍज इट इज हियर -7 is here. Now shift the value of 15 here. 15 is in negative. After shifting it becomes positive. So -4y is equal to आता इथे काय करायचं आहे दोघांचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना आपण काय पाहणार मोठ्या नंबरचं साइन देणार. मोठा नंबर आहे 15 तर बिगर नंबरचं साइन 15 मधून 7 गेले 8 राहिलं रिमेनिंग. सो -4y यावरून व्हॅल्यू y ची करून टाका सरळ. y is equal to 8
डिवायडेड बाय 4 आणि हा मायनस साइन इकडे शिफ्ट होणार y इज इक्वल टू 4 1 जा 4 4 2 जा 8 सो y इज इक्वल टू -2. सेकंड आपल्याला मिळाली -2. सो ऑर्डर पेअर काय येणार -5 आणि -2. त्याच पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल आता पुट x इक्वल टू 3 इकडे सॉल्व करतो मी पुट x इक्वल टू 3 in equation 1 in equation 1 implies 3x minus 4y equal to -7. आता काय पुट केलेले आपण याच्या जागी काय पुट करणार x equal to 3. सो 3 as it is x ची व्हॅल्यू आपण पुट केली 3 minus 4y as it is equal to -7. तर 3 into 3 that is 9 minus 4y is equal to -7. सो यावरून व्हॅल्यू काढता येईल आपल्याला y ची. तर कीप y 4y as it is इकडे आहे -7 हा 9 इकडे प्लस मध्ये आहे त्याला तिकडे शिफ्ट करा काय ना -9. सो -4y is equal to आता इथे दोन्ही संख्या निगेटिव्ह आहे त्यांची काय करणार ऍडिशन विथ मायनस साइन. तर काय ना -16 this minus get cancel. सो फायनली y मिळणार आपल्याला y is equal to 16 हा 4 इथे मल्टिपल मध्ये आहे इकडे जाणार डिवाइड मध्ये. सो y is equal to 4. तर ऑर्डर पेअर काय मिळणार आपल्याला 3, 4. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट टेबल सॉल्व्ह केलेला आहे. आता फर्स्ट इक्वेशन साठी आपण फर्स्ट टेबल फॉर्म केला त्याच पद्धतीने आता आपल्याला सेकंड टेबल सॉल्व्ह करायचं. नाव कम्प्लीट सॉल्व्ह करणार आणि त्यासाठी टेबल फॉर्म करणार. आता 1 बाय 1 आपण व्हॅल्यूज पुट करणार एक्सच्या. आता इथे सॉल्व्ह करतोय मी फॉर द सेकंड इक्वेशन. पुट x इक्वल टू किती घेतलाय आपण 0. पुट x इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपण पुट अप करणार x इक्वल टू 0. इक्वेशन 2 इज 5x minus 2y is equal to 0. या जागी काय करणार आपण पुट x इक्वल टू 0. सो 5 as it is x ची व्हॅल्यू आपण पुट केली 0 minus 2y as it is equal to 0. 5 into 0 5 into 0 means 0 minus 2y is equal to 0. तर यावरून व्हॅल्यू काय येणार y ची व्हॅल्यू इकडे हा मायनस आहे मल्टिपल मध्ये तिकडे जरी शिफ्ट केला आपण हा डिवाइड मध्ये जाणार आणि 0 डिवाइडेड बाय 2 काय येणार 0. सो y is equal to 0. तर पहिली ऑर्डर पेअर मिळाली आपल्याला 0, 0. सेकंड करू आता पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 implies 5x minus 2y is equal to 0. आपण आता पुट करणार आहे x ची व्हॅल्यू 2. तर 5 as it is x ची व्हॅल्यू आपण पुट अप केली 2 minus 2y as it is equal to 0. 5 into 2 that is 10 minus 2y is equal to 0. हा 10 इकडे प्लस मध्ये आहे तिकडे शिफ्ट करा काय होणार हा -2y इथे as it is राहणार -2y आणि हा 10 इकडे शिफ्ट केला तर इकडे प्लस मध्ये होता तिकडे गेल्यानंतर काय होणार -10. मग हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल होणार. सो यावर व्हॅल्यू काढता येईल y ची. तर y इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय हा इथे मल्टिपल मध्ये इकडे शिफ्ट केल्यानंतर जाणार डिव्हिजिबल मध्ये. सो काय येणार y इज इक्वल टू 5. आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली आहे. मग ऑर्डर पेअर काय तयार होणार y इक्वल टू 5 आणि ऑर्डर पेअर येणार 2 आणि 5. त्याच पद्धतीने आता शेवटचा पॉइंट्स आपण व्हॅल्यू पुट करणार x इक्वल टू -2. पुट x इक्वल टू -2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 होतं आपलं फ्रेंड्स 5x minus 2y is equal to 0. सो आपण पुट केलेला x इक्वल टू -2 ठेवणार 5 as it is x ची व्हॅल्यू आपण ठेवली -2 -2y as it is equal to 0. 5 into -2 म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन काय आहे निगेटिव्ह तो -10 -2y is equal to 0. आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर y as it is ठेवले इकडे -2y is equal to हा 10 इकडे निगेटिव्ह मध्ये आहे त्याला शिफ्ट करा काय येणार इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह. सो y is equal to काय येणार y is equal to हा 2 इथे मल्टिपल मध्ये इकडे जाणार डिवाइड मध्ये. सो -y is equal to 10 divided by 2. सो फायनली
y इक्वल टू यांचं डिव्हिजन करा किती येणार 5 आणि हे मायनस साइन शिफ्ट करा सो -5. तर व्हॅल्यू काय मिळाली आहे आपल्याला -5. ऑर्डर पेअर काय लिहिणार आपण -2 आणि -5. सो अशा पद्धतीने आता आपण दोन्ही टेबल कंप्लीट केलेले आहेत. इक्वेशन 1 साठी टेबल फॉर्म केला, इक्वेशन 2 साठी टेबल फॉर्म केला आणि आता जे ऑर्डर पेअर आहे हे आपल्याला ग्राफ पेजवर प्लॉट करायचे. तर फ्रेंड्स आपण आता दोन्ही टेबल फॉर्म केलेले आहे. आता ह्या दोन्ही टेबल मध्ये जे ऑर्डर पेअर मिळाले आहे ते आपल्याला ग्राफ पेजवर प्लॉट करायचे. तर आपण पहिल्या इक्वेशन साठी पहिल्या टेबल साठी प्लॉट करूया. पहिली ऑर्डर पेअर आहे -1 आणि 1. सो ग्राफ पेपरवर -1 आणि -1 आणि 1. सो x ऍक्सिस वर -1 आणि y ऍक्सिस वर 1. तर इथे येणार आहे सेकंड ऑर्डर पेअर आहे -5 आणि -2. -5 x ऍक्सिस वर -5 आणि y ऍक्सिस वर -2. सो सपोज या ठिकाणी येणार ते -5 आणि -2. नंतर थर्ड ऑर्डर पेअर आहे 3 आणि 4. x ऍक्सिस वर 3 आणि y ऍक्सिस वर 4. सो इथे येणार आहे अशा पद्धतीने आपण प्लॉट केलेल्या पॉइंट्स. आता हे तिन्ही पॉइंट्स तुम्ही कलेक्ट करून घ्यायचे स्केलच्या सहाय्याने. आता इथे थोडंसं मेजरमेंट आपण कमी जास्त घेतले असल्यामुळे स्ट्रेट लाईन मला मिळणार नाही किंवा कोलिनियर नाही होणार. तर तुम्ही स्केलच्या सहाय्याने तिन्ही पॉइंट्स कलेक्ट करून घ्यायचे फ्रेंड्स. आणि कलेक्ट केल्यानंतर ही जी लाईन होती या लाईनचं इक्वेशन काय होतं 3x - 4y -7. 3x - 4y -7. सो अशा पद्धतीने तुम्ही फर्स्ट इक्वेशन ची लाईन प्लॉट केलेली आहे. आता सेकंड इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. सेकंड इक्वेशनच्या लाईनचं पहिला कोऑर्डिनेट आहे ऑर्डर पेअर 0 0 म्हणजे या ठिकाणी येणार x ऍक्सिस. पहिला कोऑर्डिनेट x असतो आणि दुसरा कोऑर्डिनेट y. तर काय येणार पहिली ऑर्डर पेअर 0 0. सेकंड येणार 2 आणि 5 म्हणजे x ऍक्सिस 2 पासून चालू होणार आणि y ऍक्सिस कुठेपर्यंत 5 या ठिकाणी येणार ते. त्यानंतर थर्ड आहे कोऑर्डिनेट आपला -2 आणि -5. सो x ऍक्सिस वर -2 आणि y ऍक्सिस वर -5 या ठिकाणी. मग या ठिकाणी हे तिन्ही पॉइंट्स तुम्ही स्केलच्या सहाय्याने जॉईन करून घ्यायचे आणि हे इक्वेशन ऑफ लाईन काय ना 5x - 2y 0. आता आपण जे शिकत आहे हे ग्राफिकल मेथडने शिकत आहे. म्हणजे याचं सोल्युशन कुठे येणार when two lines of a equation are intersecting each other in single points. म्हणजे जेव्हा दोन लाईन एका सिंगल पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असतात ते असते त्या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन. आता इथे कुठे होत आहे हे पहा. तर x ऍक्सिस वर कुठं स्टार्ट झालाय 1 आणि y ऍक्सिस वर कुठे होत आहे 2 आणि 3 च्या मिडल मध्ये आहे म्हणजे समथिंग 2.5. त्याचं सोल्युशन काय ना 1 आणि 2.5. सो दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सो अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. या प्रॉब्लेम मध्ये थोडंसं डिफरंट काय होतं की तुम्हाला इक्वेशन अशी दिली होती की त्यामध्ये तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू पर्टिक्युलर पुटअप करायचे होते. का पर्टिक्युलर व्हॅल्यू घेतल्या कारण की आपण एक तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं होतं. जर मनाने अजून व्हॅल्यू केली तर काही वेळेस काय होत होतं की त्या व्हॅल्यू आपल्याला फ्रॅक्शन मध्ये मिळत होत्या आणि फ्रॅक्शन मध्ये केलं तर आपल्याला ग्राफ प्लॉट करायला थोडंसं अडचण जात होते. त्यामुळे अशा प्रॉब्लेम मध्ये एक्सच्या व्हॅल्यू जे आपण पुटअप करणार ते पर्टिक्युलर पुट करायचे जेणेकरून आपल्याला जे ऑर्डर पेअर मिळणार ते तुम्हाला इंटिजर मध्ये मिळायला पाहिजे रादर दॅन फ्रॅक्शन. सो अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम करायचे आहे. याचा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला होमवर्क म्हणून देत आहे तुम्ही सॉल्व्ह करा. याच पद्धतीने करायचं आहे आणि होमवर्क सॉल्व्ह केल्यानंतर मला तो व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. काही अडचण असल्यास मला विचारा. ओके फ्रेंड्स, थँक्यू.